नमस्कार मित्रांनो, मी वैभव चोगले आणि श्रावण सोमवारच्या या दुसऱ्या सोमवारी मी येऊन पोहोचलोय आडीमध्ये. आपल्या इचलकरंजी पासून थोड्याच अंतरावर असलेलं आडी हे गाव आणि याच गावाच्या डोंगरावर मल्लिकार्जुन हे एक महादेव मंदिर आहे. प्रत्येक शंकराच्या मंदिर मध्ये एकच पिंड असते, पण या मंदिरात चक्क 2 पिंड आहेत. याचे दर्शन घेऊन तुम्ही त्याच्या बॅक साइडला जाऊ शकता. तिथे एक देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिरावर तुम्हाला नक्षीकाम सुद्धा बघायला मिळेल. या मंदिराच्या आवारात आणि छोटी छोटी भरपूर सारी मंदिर आहे, त्याचही तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्याच डोंगराच्या मध्यवर्ती अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे दत्ताचं मंदिर आहे. या मंदिराला जाताना ना तुम्ही 2 व्हीलर न जाऊ शकताय ना तुम्ही 4 व्हीलर न जाऊ शकताय. तुम्हाला इथे जाताना चालतच जावं लागेल, कारण की हे मंदिर ना डोंगराच्या शिखरावर आहे ना डोंगराची पायथ्याशी आहे. हे मंदिर बरोबर डोंगराच्या मध्यवर्ती आहे. या मंदिरात एंट्री केल्या केल्या तुम्हाला एक मोठा स्पेस बघायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल एक सुंदर अशी दत्ताची मूर्ती. या मंदिरामध्ये स्वच्छता आणि शांतता खूपच आहे, त्यामुळे तुम्ही इथे 2 मिनिटं विश्रांती सुद्धा करू शकता. या मंदिरातून डोळे दिपतील असा निसर्गरम्य परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. येथे मला माझा आवडता पदार्थ मिळाला, तो म्हणजे मोर आवळा. आवळा खात खात थोडा वेळ तिथे फिरलो आणि त्यानंतर आम्ही परत डोंगर चढायला चालू केलो. आणि जर तुम्ही ट्रेकिंगला यायचा विचार करत असला तर 1 नंबर ठिकाण आहे हे. अशाच भरपूर साऱ्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो तेवढं करायला विसरू नका. चला.